पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास। हे नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचा काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो। माझं म्हणणं आहे, नवीन असो जुनी असो, आणि जेव्हा आपला हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर झपत नसन तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे, म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू। पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाची जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाही आहे। झपत नसेल तर पूर्ण यंत्रणांनी सरकारला कळवलं पाहिजे की असं असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे, तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या। सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना, डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे। पण एवढंच आहे, जी आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे, कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात, आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे, म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच। एक व्हेंटिलेटरचा स्फोट झाला, त्यामध्ये 3 बालकांचा, नवजात शिशूचा होळपडून मृत्यू झाला। 6 बालकांचा जीव वाचून त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये दिले, आणि अग्निशमन यंत्रणा जी होती ती सुरू व्हायला पाहिजे, ती सुरू झाली नाही असं सुद्धा समोर येतं। आमचं पहिलेच आल्याबरोबर जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे। आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमच्या कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे। पण जेव्हा आता आग लागते आणि फायरचे जे गोष्टी असतात, ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल, आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो 1-1, 2-2 स्प्रिंकलर सुरू होते, त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय, आणि का सुरू नाही झाले, आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते, ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणं आहे। आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे, आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे। जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल, कारण लहान लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात, त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ॲडमिट करतो, आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन, आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई, आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असं, तर मग त्यांची खैर नाही आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यांनी 1 वर्ष झालं हे प्रकार समोर असन, जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटरमध्ये चुकी असन, फायर ऑडिटमध्ये चुकी असन, स्प्रिंकलर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन, आणि ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे। कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील। पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही, आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एक-एकला सोडणार नाही, कारण लहान लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे, तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे।